अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभियान आयोजित नवरात्रीला नवरूपे तू या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवरात्रीच्या निमित्ताने 9 क्षेत्रातल्या 9 विविध स्त्रियांना आपण रोज भेटणार आहोत। एक स्त्री शक्तीचा जागर आपण या निमित्ताने करणार आहोत। नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना, शक्तीची आराधना आणि शक्तीची साधना। हा आदिशक्तीचा उत्सव आपण आजपासून साजरा करणार आहोत। आज घटस्थापना आणि त्यामुळेच आजच्या दिवसापासून या सगळ्या महोत्सवाची सुरुवात करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना माननीय आमदार प्रसाद लाड यांच्याकडे जेव्हा मांडली तेव्हा अगदी लगेच त्यांनी या विषयाला होकार दिला, कारण एका परीने नारी शक्तीचा सन्मान आपल्याला करायचा आहे। अर्थात हा सन्मान आपण डिजिटल स्वरूपात करणार आहोत। त्यामुळे प्रसाद लाड यांचे खरंच आभार मानेन की त्यांनी अतिशय उत्तम रीतीने या संपूर्ण महोत्सवाला, या संपूर्ण उत्सवाला एक वेगळा पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आजचा कार्यक्रम आपण सुरू करतोय। आजचा पहिला दिवस। आज आपण भेटतोय प्रख्यात व्याख्यात्या गीता उपासनी यांना। मागच्या पिढीत कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या निजामपूरकर घराण्यात त्यांचा जन्म झाला। वयाच्या अगदी 4थ्या वर्षापासून गीताताई त्यांच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य हे सगळ्या जगभरात पोहोचवतात आणि जगभरातल्या लाखो मराठी भाषिकांपर्यंत गीताताईंची अमोघ वाणी पोहोचलेली आहे। कीर्तनकार, प्रवचनकारांच्या 9 पिढ्यांचा वारसा खरं तर त्यांच्या वक्तृत्वात आहे। त्यामुळे आज स्त्री शक्तीचा जागर आपल्या समोर सादर करतायत गीता उपासनी। नमस्कार। प्रारंभी नवरात्रीतल्या 9 देवतांना वंदन करणारा श्लोक म्हणते। प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिताः, उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनाः। आम्हा भारतीयांना सणांची, उत्सवांची फार सुंदर आणि उज्ज्वल परंपरा आहे। नवरात्री हा असाच एक 9 रात्रींचा उत्सव आहे। इतका दीर्घ काळ चालणारा दुसरा उत्सवही नवरात्रीचाच आहे। हे जसं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चालणारं नवरात्र आहे, तसंच भारतीय वर्षाच्या प्रारंभी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, गुढीपाडव्यापासून पुढे रामनवमीपर्यंत चालणारं चैत्रातलं नवरात्र आहे। तेव्हा वसंत ऋतू सुरू होतो, त्यामुळे त्याला वासंतिक नवरात्र असंही म्हणतात। आणि आज घटस्थापनेपासून शरद ऋतूचा प्रारंभ होतो, म्हणून त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात। आता प्रतिवर्षी येणारे हे 2 ऋतूंचे प्रारंभ आणि त्यांचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परिणाम आपण प्रथम लक्षात घेऊ। हे 2 काळ असे आहेत की जेव्हा वातावरण एकदम बदलतं। या शारदीय नवरात्राच्या काळात तर पाऊसही थांबलेला असतो, वातावरणातली आर्द्रता उणावते आणि आकाश निरभ्र आणि लख्ख होतं। वातावरण समशीतोष्ण होतं, पण भोवताल असा उत्फुल्ल होत असला तरी सुद्धा एकाएकी झालेलं त्याच्यातलं हे परिवर्तन शरीराला मात्र काहीसं जाचक होतं। विशेषतः लहान मुलं, वृद्ध यांच्या बाबतीत पुष्कळ वेळा असा अनुभव येतो। हवेत बदल झाला की थोडा त्रास होतोच असं आपणही म्हणतो। आपल्या पूर्वजांची निरीक्षण शक्ती फार विलक्षण होती। या 2 ऋतूंच्या प्रारंभी सर्वसामान्य लोकांमध्ये प्रकृतीचे काही प्रकोप निर्माण होतात, हे त्यांच्यात चांगलंच लक्षात आलं होतं। आयुर्वेदीय परंपरेत तर असं म्हटलं जातं, वैद्यानां शारदी माता पिताच कुसुमाकरः, यमदंष्ट्रा स्वसा प्रोक्ता, हितभुक मितभुक रिपुः। या श्लोकाचा प्रथम अर्थ सांगते आणि मग त्याचा नवरात्रीशी कसा अन्वय संबंध आहे ते पाहू। शरद ऋतू ही वैद्यांची माता आहे।
आणि वसंत ऋतू हा पिता आहे. यमाची दाढ ही बहीण आहे. तर योग्य आणि अल्प आहार घेणारे लोक हे त्यांचे म्हणजे वैद्यांचे शत्रू आहेत. आता याचा तात्पर्य अर्थ असा आहे की या दोन ऋतूंमध्ये रोगांचे प्रकोप होत असल्यामुळे वैद्यांचा व्यवसाय त्यावेळी फळफळतो. पण रोगाला मारक ठरणारी जर सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल तर आपल्या मनाची शक्ती. हेही आपल्या पूर्वजांना फार चांगलं माहिती होतं. आनंदी मन, उत्साही मन, हे उत्सवांच्या हर्षोल्हासामध्ये प्रफुल्लित झालेलं मन शरीरात एक विलक्षण प्रतिकारक क्षमता, इम्युनिटी निर्माण करतं. हे त्यांना माहिती होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सकल सिद्धींचे कारण. ही सकल सिद्धींमधली आरोग्य सिद्धी सगळ्यात महत्वाची आहे. तना मनाचा हा अतूट संबंध पाश्चात्यांच्या अगदी अलीकडे लक्षात आलाय. पण आपल्या पूर्वजांनी तो प्राचीन काळीच जाणून त्यावर उपायही केलेले आहेत. आता या श्लोकातला शेवट पहा. हितभुक मितभुक रिपुः. वैद्यांचा शत्रू कोण? इथे वैद्यांचा शत्रू म्हणजे निरोगी. तो कोण? तर हितभुक मितभुक, जो हितकारक तेच खातो आणि एकंदरीत जो मिताहारी असतो, म्हणजे जो मोजका आहार घेतो. आता नवरात्रीत उपवास का करतात या प्रश्नाचं उत्तर या आरोग्याच्या विलक्षण सूत्राच्या प्रकाशात आपल्याला लख्ख दिसेल. वर्षातून असे दीर्घ उपवास करण्यामुळे माणसाला दीर्घायुरारोग्य मिळतं. हे पण अलीकडच्या संशोधनावरून सिद्ध झालेलं सत्य आपल्या पूर्वजांना चांगलंच माहिती होतं. सगळ्या जगालाच आदरणीय ठरलेले आपले प्रिय पंतप्रधान मोदीजी यांचे नवरात्रीतील उपवास तर जगप्रसिद्ध आहेत. आता हा झाला नवरात्रीचा शारीरिक आणि मानसिक पातळीवरचा लौकिक आधार. आपले सण लौकिक आणि अलौकिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा सर्व पातळींवर परिणामकारक असतात. आपल्या संस्कृतीत नारी शक्तीचा तर नितांत गौरव केलेला आहे. सर्व विश्वाच्या निर्मितीपासून ते शरीराच्या पेशीच्या स्पंदनापर्यंत लागणारी ऊर्जा, शक्ती हे शब्दही आपल्या भाषेमध्ये स्त्रीलिंगी आहेत. ईश्वर या पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच जगज्जननी, ईश्वरी, आदिशक्ती या स्त्रीलिंगी शब्दातूनही आपण जगाच्या आदिकारणाचा उद्घोष करत असतो. नवरात्री हा या आदिशक्तीचा आणि पर्यायाने नारी शक्तीचा उत्सव आहे. भारतवर्षात या आदिशक्तीची जवळजवळ 108 मंदिरं, पीठ विद्यमान आहेत. महाराष्ट्रातल्या सप्तशृंगीपासून ते मेघालयातल्या जयंती दुर्गा मंदिरापर्यंत ही पीठ सर्वदूर पसरलेली आहेत. पण त्यातली काही आपल्याला अंतरली आहेत, जी परत मिळवण्याची प्रतिज्ञा आपण नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर करूया. पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये ग्वादार बंदराजवळ जिचं स्थान आहे आणि जो परिसर पाकिस्तान आता चीनला देऊन टाकू पाहत आहे, तिथली हिंगला माता आपल्या शौर्याची वाट बघतीये. सुदैवानी गेल्या 5-6 वर्षात देशात जे परिवर्तन घडतंय आणि घडू पाहतंय ते या शक्तीपीठांच्याच शुभाशीर्वादांचा प्रारंभ दर्शवतंय. आता प्रारंभी मी जो श्लोक म्हटला त्यात नवदुर्गांची, देवतांच्या 9 नामांची मालिका गुंफली आहे. ती नावं म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. या नावांभोवती अतिशय रंजक अशा पौराणिक कथा आहेत. देवी पार्वतीच्या म्हणजेच दुर्गेच्या विविध अवस्थांमधल्या रूपांमधल्या या कथा आहेत. क्रमानं या देवींची स्थापना करून तिच्या भोवती फेर धरून नृत्य केलं जातं. या सामूहिक नृत्यातून लोकसंघटन होतं.
माणूस हा जो समाजशील प्राणी आहे, त्याच्या समाजशीलतेला त्यातून बळ मिळतं, उत्तेजन मिळतं. एखाद्या क्रीडांगणावर निव्वळ व्यायामाच्या उद्देशानं कोणाही एका व्यक्तीला जाऊन असं एकट्याने फेऱ्या मारत राहणं हे शक्य नाही किंवा हे कठीण आहे. पण यासाठी अशा उत्सवाचं औचित्य खूप उपयोगी पडतं. अलीकडे या उत्सवात काही अनिष्ट गोष्टी पण जोडल्या गेल्या आहेत. पण त्याचं कारण म्हणजे या उत्सवामागे असलेली जी पावित्र्याची भावना आहे तिचा लोप होतोय, तिचा आपल्याला विसर पडतोय. उत्सवात एकीकडे उत्साह हवा, हर्ष हवा, पण दुसरीकडे पावित्र्य हवं, संयम हवा आणि तपस्याही हवी. या गोष्टींची जोड व्हावी, या गोष्टी एकत्र याव्यात म्हणून तिथे देवतांची योजना केलेली आहे, म्हणून त्यांची स्थापना केलेली आहे. देवता केंद्रस्थानी असणं म्हणजे पावित्र्य केंद्रस्थानी असणं. ते पावित्र्य जर संपलं तर त्या उत्सवातला प्राण निघून जाईल आणि उत्सव निर्जीव होईल. म्हणूनच पावित्र्याला, भक्तीला केंद्रस्थानी ठेवूनच या उत्सवांचं आयोजन केलं पाहिजे. आपल्या पूर्वजांच्या शेकडो पिढ्या हा उत्सव अत्यंत भक्तिभावानं साजरा करत आल्या आहेत. त्या पावित्र्याचा भंग होऊ देणं म्हणजे आपण आपलं सत्व आणि स्वत्व गमावण्यासारखं आहे. यातल्या कात्यायनी या रूपातील देवीची भक्ती तर गोपी करत असत. कृष्ण प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या व्रताचं नावच कात्यायनी व्रत असं आहे. कात्यायनी महामाये महायोगीन्यधीश्वरी नंदगोपसुतन देवी पतिमे कुरुते नमः. या श्लोकाचा जप त्यावेळी करत असत. खरोखरच देवीची ही रूप, ही नावं आणि तिचा हा उत्सव प्राचीन काळापासून आमच्या राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक बनलाय. या सुमारास साधारण शेतं पिकलेली असतात, पाऊस ओसरला असतो, त्यामुळे शिवारं, अंगणं वावरायला अनुकूल झालेली असतात. त्यावेळी या उत्सवाचं आयोजन लोकांना एकत्र यायला, भक्तीचा परिपोष करायला अगदी उचित ठरतं. आणि नंतर येणारा दसरा हा तर त्या हर्षोल्हासाचा उच्चांकच असतो. आपण महाराष्ट्रीय लोक या दसऱ्याचं आनंद रूप दसरा सणहा हसरा या वाक्यांशातून अनेक वेळा प्रकट करत असतो. आपट्याची पानं एकमेकांना देऊन आनंदाचं सोनं लुटत असतो. त्या आपट्याच्या यक्कश्चित पानाला सोनं म्हणण्यात काय काव्य दडलंय हे समजण्यासाठी भारतीय मनच असलं पाहिजे. इतर कोणाला ते समजणं थोडं अवघड आहे. प्रेमानं दिलेली एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा सोन्यासारखी मूल्यवान असते आणि तीच खरी हृदयाची श्रीमंती असते जी एकमेकांना अमूल्य मनोबल पुरवत असते. हा त्या प्रथेतला अर्थ आहे. या साध्या कृतीतून त्या दिवशी दुरावलेली कितीतरी हृदय जवळ येतात. कितीतरी राग, द्वेष, भांडणं, तंटे मिटवण्याची सोन्यासारखी क्षमता त्या दिवशी एरवी क्षुल्लक असलेल्या त्या पानांमध्ये असते, म्हणून ते सोनं. काल परवापर्यंत एकमेकांना खाऊ की गिळू अशा दृष्टीनं पाहणारे जणू 7 जन्माचे वैरी असलेल्या दोघांपैकी जर एक जण दुसऱ्याला हे सोनं हातावर ठेवू लागला तर तो दुसरा ते 7 जन्मांचं वैर विसरून जातो आणि दोघांमध्ये स्नेहाचं अतूट नातं निर्माण होऊन ते एकमेकांना उराउरी भेटतात. डोळ्यात येणाऱ्या प्रेमाश्रूंनी ते वैर कुठल्या कुठे वाहून जातं. केवढं सामर्थ्य आहे या प्रथेचं. क्वचित सर्वोच्च न्यायालय सुद्धा जो तंटा वर्षानुवर्ष लढून मिटवू शकत नाही तो क्षणात संपवण्याचं सामर्थ्य या वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या पानांमध्ये त्या दिवशी असतं. जणू काही
त्या नवरात्रीच्या तपस्येचं बळच त्या पानांमध्ये आलेलं असतं. हे सगळं योजणाऱ्या आपल्या कल्पक पूर्वजांच्या सामर्थ्याचं खरोखर आश्चर्य वाटतं आणि आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. भावी पिढ्यांविषयी आणि समाजाविषयी त्यांना असलेला कळवळा आणि त्यांची बुद्धी याला खरोखर तोडच नाही. इतिहास काळात दसऱ्यानंतर नवरात्रीच्या व्रतानं तपपूत झालेले क्षत्रिय दिग्विजयाला निघत असत. आजही गावोगावी सीमोल्लंघन करून त्या प्रथेची स्मृती जपली जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती, देवी भागवत अशा ग्रंथांचं, स्तोत्रांचं पठण केलं जातं. भगवतीच्या पराक्रमाचं आणि तिच्या स्वरूपाचं वर्णन तर त्यात येतच, पण निरनिराळ्या प्राणीमात्रांमध्ये भगवती कोणत्या रूपात अवस्थित आहे, विद्यमान आहे, याचं अत्यंत भावपूर्ण आणि तत्वपूर्ण विवेचन या सुंदर ग्रंथांमधल्या नितांत सुंदर श्लोकांमध्ये येतं. पहाटेच्या शांत शीतल वेळी समईच्या सोज्वळ प्रकाशात वडील श्लोक वाचतायत आणि अगदी 7-8 वर्षाच्या बालवयातले वीर सावरकर ते श्लोक शांत चित्तानी आणि भक्तिभावानी ऐकतायत. त्याचं त्यांनी केलेलं वर्णन मुळातच वाचण्यासारखं आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. जी देवी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मातृरूपामध्ये अवस्थित आहे, तिला वारंवार नमस्कार असो. पुढे हेच वंदन कांतीरूपेण, दयारूपेण, शांतीरूपेण, बुद्धिरूपेण, विद्यारूपेण, श्रद्धारूपेण, भक्तिरूपेण, लक्ष्मीरूपेण संस्थिता या प्रकारे केलंय. पुढे अनेक वर्षांनी आत्मकथा लिहिताना ही आठवण वीर सावरकरांनी मोठ्या हृद्यपणे लिहिली आहे. ते म्हणतात, किती भावसुंदर श्लोक मला त्यावेळी वाटे, किती तत्वसुंदर श्लोक आता मला वाटतं. हे वर्णन वाचलं की मनात विचार येतो की किती भव्य वैचारिक प्रवास आहे हा. लहानपणी मन भाऊक असतं. त्यावेळी या नाना उत्सवांमध्ये ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टींचा मनाला आणि भावनेला स्पर्श होतो आणि पुढे मनाच्या प्रौढ आणि प्रगल्भ अवस्थेमध्ये त्या सर्व गोष्टींमधलं तत्व समजतं, रहस्य उलगडतं. या उत्सवांमधल्या भावसौंदर्यापासून ते तत्वसौंदर्यापर्यंतचा आपला वैचारिक प्रवास जर झाला तर आपल्याला या संस्कारांचं महत्त्व कळेल, पटेल आणि या संस्कारांमधून भारतीय नारी शक्ती कशी तेजानं प्राचीन काळापासून तळपत आली आहे, तिची शक्ती, युक्ती, बुद्धी, वीरता, निष्ठा देशाला आणि समाजाला कशी तारत आली आहे हेही आपल्याला कळेल. मग ती वैदिक काळातली बुद्धीची अफाट झेप घेणारी गार्गी मैत्रेयी असो की स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगानं राफेल उडवणारी फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग असो. काय योगायोग पहा, मी या शूर स्त्रीचं नाव घेतलं आणि तेही निघालं भगवती पार्वतीचंच, दुर्गेचंच. या ओघात मधल्या काळात भगवान शिवाच्याच अवताराला जन्म देणाऱ्या आई जिजाऊंना विसरून कसं चालेल. 1857च्या युद्धातली झाशीची राणी लक्ष्मीबाई असो की देशगौरव सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी असो, भारतीय स्त्रीला कुठलंही क्षेत्र बुद्धीचं असो, पराक्रमाचं असो वर्ज नाही हेच त्या दर्शवतायत. परकीय आक्रमणांमुळे मध्ययुगात स्त्रियांना सुरक्षिततेसाठी म्हणून प्रथम 4 भिंतींमध्ये कोंडून घ्यावं लागलं आणि मग पुढे ती प्रथाच होत गेली. पण अनेक संतांच्या, समाजसुधारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या, स्वातंत्र्यवीरांच्या अथक प्रयत्नांमुळे ही कोंडली गेलेली नारी शक्ती मुक्त झालीये. नवरात्री सारख्या सणांचा उपयोग
या मुक्त झालेल्या नारी शक्तीचा तिच्या स्वतःसाठी, तिच्या कुटुंबासाठी आणि एकंदरीतच समाजासाठी आणि देशासाठी कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. कारण नवरात्री हा उत्सव नारीतल्या देवत्वाचा उत्सव आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे नारीची पूजा होते, तिचा सन्मान होतो, तिथेच देवता रमतात. या सत्याचा आपण या निमित्ताने अनुभव घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचा सर्वश्रेष्ठ सन्मान होता. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये आपली कुलदेवता आई भवानी पाहण्याची महाराजांची संस्कृती होती. राजाची किंवा राज्यप्रमुखाचीच संस्कृती प्रजेमध्ये झिरपत येते. आज शिवरायांना आदर्श मानणारे आपल्या देशाचे प्रमुख आहेत, हे आपलं सुदैवच म्हटलं पाहिजे. आता समारोपाकडे वळताना नवरात्रीच्या अजून एका विशेष अंगाकडे वळते. आपल्या हे लक्षात आलं असेल की नवरात्रीच्या वर्णनाचा आरंभ करताना मी त्या उत्सवाच्या काळाची आणि त्या उत्सवाच्या पद्धतीची सांगड समाजाच्या तनामनाच्या आरोग्याशी घातली होती. ते या उत्सवाचं लौकिक आणि व्यावहारिक प्रॅक्टिकल अंग होतं. पुढे आपण त्याचं नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक अंग पाहिलं. आता पुन्हा आपण या उत्सवातल्या पूजनीय देवतांच्या नामांमध्ये दडलेलं एक वैद्यकीय सत्य, एक औषधीय रहस्य पाहूया. म्हणजे आपले उत्सव किती वेगवेगळ्या स्तरांवरून, पातळींवरून पाहता येतात, त्यांची समीक्षा करता येते, हे आपल्या लक्षात येईल. या काळात आपण पूजा करत असलेल्या 9 देवतांची नावं आहेत. प्रथम शैलपुत्री, मग ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री. आपल्याला आश्चर्य वाटेल, ही नावं रोगनाशक अशा विलक्षण औषधींची सुद्धा आहेत. पहिली शैलपुत्री हे हिरडा या वनस्पतीचं पण नाव आहे, ज्याला संस्कृतमध्ये हरितकी असं म्हणतात. आयुर्वेद परंपरा मानते, यस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. एवढं महत्व असलेली शैलपुत्री, तिचं पूजन आपण पहिल्याच दिवशी करतो. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी, कूष्मांडा म्हणजे कोहळा जो अतिशय पौष्टिक असतो, स्कंदमाता म्हणजे अळशी जी कफनाशक आहे, महागौरी म्हणजे तुळशी जिचं महत्व वेगळं सांगायला नको, आणि सिद्धिदात्री म्हणजे शतावरी, या सध्याच्या काळात जिचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि सेवनही केलं असेल. आपण पूजित असलेल्या देवता आणि आपलं शरीर स्वास्थ्य राखणाऱ्या दिव्यौषधी यांचा हा संबंध किती विलक्षण आहे. एका वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून मी या उत्सवाची समीक्षा केली. या काळात आपण भारतात जन्माला आलेल्या आणि कर्तृत्वानं तळपलेल्या ज्या महान स्त्रिया आहेत, त्यांची चरित्र अभ्यासण्याचा उपक्रम हाती घेऊया. नवरात्रीचं व्रत करण्याचा हा आणखी एक आगळा वेगळा पण अत्यंत उचित असा मार्ग असेल. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. देवी भगवती आपलं आणि आपल्या देशाचं मंगल करो अशी तिच्या चरणी तुमच्या सर्वांसह प्रार्थना करते आणि आजच्या घटस्थापनेच्या दिवशी तिच्या पहिल्या रूपाला वंदन करणारा श्लोक म्हणून समारोप करते. वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृतशेखराम वृषारूढाम शूलधराम शैलपुत्रीम यशस्विनीम. धन्यवाद. मंडळी, गीताताईंनी सांगितल्याप्रमाणे खरंच ही देवीची 9 रूपं आहेत, जी कदाचित आजही आपल्या आजूबाजूला वावरताना दिसत आहेत. स्त्री प्रत्येक क्षेत्रात जेव्हा काम करते तेव्हा ती तिचं घर, संसार, करिअर या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम रीतीने सांभाळते. म्हणूनच कदाचित या देवीची ही रूपं आज वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर साकारताना दिसत आहेत.
म्हणूनच अशाच 9 क्षेत्रातल्या 9 विविध स्त्रियांना आपण या पुढच्या 9 दिवसात भेटणार आहोत। उद्या संध्याकाळी 6 वाजता मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आपण भेटणार आहोत उद्याच्या महागौरीला, ज्यांचं नाव अर्थातच आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर। या आमच्या संवादात सामील होण्यासाठी मिती ग्रुपच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि मिती ग्रुप डिजिटल या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तेव्हा भेटूया नवरात्रीला नवरूपे तू या कार्यक्रमात उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर।